मी सोमनाथ गावारी आज गोंदिया या ठिकाणी आलो होतो। आज आमचे मित्र पत्रकार लक्ष्मण दादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट दिली। तसेच डॉक्टर शरद ताळपाडे यांच्या क्लिनिकला पण भेट दिली। तर आज लक्ष्मण दादांच्या जीवनावर दोन शब्द माझ्या गाण्याच्या माध्यमातून सांगतो। ज्याच्या लेखनीत होतात भले भले गार, ज्याच्या लेखनीत होतात भले भले गार, लक्ष्मण दादाचा हा रॉयल कारभार, लक्ष्मण दादाचा हा रॉयल कारभार। खेड्यापाड्यात जातो प्रश्न जनतेचे सोडवितो, प्रश्न जनतेचे सोडवितो। आहे जनतेला आहे त्याचाच आधार, आहे जनतेला आहे त्याचाच आधार, लक्ष्मण दादाचा हा रॉयल कारभार, लक्ष्मण दादाचा हा रॉयल कारभार। तसेच आमचे मित्र समाजसेवक डॉक्टर शरद ताळपाडे यांच्या जीवनावर मी गाणे गायले। तर त्यांच्यापैकी शेतीला आता पाणी मिळणार, धरणग्रस्तांना न्याय मिळणार, आरोग्य व्यवस्था बदलवणार, आरोग्य व्यवस्था बदलवणार, असं एकच चालणार फॅक्टर, असं एकच चालणार फॅक्टर, तो आहे तळपाडे डॉक्टर, असा एकच चालणार फॅक्टर, तो आहे तळपाडे डॉक्टर। तर आता लक्ष्मण दादा सोनवणे यांच्या जीवनावरती जो काही परिचय आहे, जीवनात काय काय प्रसंग आले त्यांच्या जीवनावर दोन शब्द शरद दादा बोलतील। नमस्कार, मी डॉक्टर शरद ताळपाडे। गेल्या 8-10 वर्षापासून लक्ष्मणराव आणि आमची ओळख आहे। तर पत्रकारितेच्या माध्यमातून आमची ओळख झाली आणि सातत्याने हा माणूस सकाळपासून त्याची मोटरसायकल घेऊन वार्तांकन करत असतो आणि अनेक शेतकऱ्यांना त्यांनी या वार्तांकनाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं, प्रसिद्धी देण्याचं काम केलं। त्याचप्रमाणे आणखी पत्रकारिता करता करता त्यांनी जे वंचित अपेक्षित घटक आहेत त्यांनाही न्याय देण्याचं काम या लक्ष्मणरावांनी केलं। मी अतिशय साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेले लक्ष्मणरावांचं काम म्हणजे अतिशय उत्कृष्ट काम या भागामध्ये आहे। इगतपुरीमध्ये सातत्याने ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशाचीही पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता, सातत्याने ऊन पावसाची पर्वा न करता ते वार्तांकन करत असतात। असा उच्च विचारसरणीचा पत्रकार आणि सातत्यानं समाजाला न्याय देण्याचं काम ते करत असतात। एवढंच मी यांच्याविषयी सांगू शकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप चांगली माहिती दिली दादांनी। तर असेच दादांच्या वरचे व्हिडिओ किंवा त्यांचे लेख पेपरमध्ये खूप येतात। दादांची पण समाजसेवा चांगली आहे। कोणाला कधी काही प्रॉब्लेम आला आरोग्याच्या बाबतीत तर दादांशी संपर्क साधा, आणि पत्रकारचा काही प्रॉब्लेम आला तर दादांशी संपर्क साधा। तर तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा, आणि एक आपला हक्काचा माणूस म्हणून तुम्हाला कधी गाणे व्हिडिओ काही बनवायचे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा। तसेच आमचे आज मित्र, त्यांचे नाव सांगा ना तुमचा, परिचय द्या त्यांना। भगवान गोळे ते पण आज त्यांची पण भेट झाली। खूप बरं वाटलं मित्रांनो। भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।